सांगितलं ज्यांना नाम मिळालं त्यांनी फक्त नामावरती राहायचं, ध्यान साधना करायची. जे तू अनेक करीशी काय व्यर्थ आहे, व्यर्थ कार्य कुठलं करायचं नाही. व्यर्थ त्याच्यासाठी पुन्हा 1 रुपया दान द्यायचं सुद्धा शिल्लक राहिल्यानं विचार करावा. आता सर्वांचं फळ म्हणजे बोध आहे. त्यांनी एकांतात बसून ध्यानधारणा करायची. कशासाठी? बोधपुत्र होण्यासाठी. आपल्या सर्व वृत्ती कुणीकडे जाता कामा नये, भगवंताला मनाच्या वृत्ती समर्पित झाल्या पाहिजे. म्हणजे भगवंताशी आपला संयोग झाल्याशिवाय बोध नावाचा पुत्र आपल्याला होणार नाही. जीवाचा संयोग भगवंताशी झाल्याशिवाय बोध पुत्र होऊ शकत नाही. आणि मग दोन्हीचं मिलन झालं पाहिजे, भगवंताचं, जीवाचं आणि शिवाचं. तेवढंच त्यासाठी बाकी. पुन्हा त्यांनी काही करायचं नाही. आटापिटा लय बुद्धी वापरायची नाही, डोकं लावायचं नाही. आपलं नाम, आपला प्रपंच परमार्थ अगदी निश्चिंत राहायचं, नामावरच राहायचं. आणि पुन्हा पुन्हा सत्संगात येत राहायचं, सत्संग सोडायचा नाही. सत्संग आणि नाम किती सोपा सोपा परमार्थ सांगितला. तिने कुठं माथा टेकायचा नाही, त्याच्या पुढे टेकायचा दुसरे नाही. साधा सोपा परमार्थ आहे महाराज. खूप पुण्यानं हे प्राप्त होतं. ती पुण्य आज श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या पुण्यतिथी निमित्तानं पुनश्च उजागर झालेली आहे. महात्म्याची पुण्यतिथी शब्दाचा अर्थ त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा उच्चार करणे आणि त्या मार्गाने चालणे म्हणजे पुण्यतिथी. फोटो लावला, निवड दाखवला ती पुण्यतिथी नाही. अगरबत्ती ओवाळली तर विचाराचा प्रसार, प्रचार आणि अंगीकार करायचा. संत विचाराचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करायचा. संत आईसाहेबाचा विचार, प्रचार, अंगीकाराचं कार्य झेंडा इकडे आलेला आहे, ते कार्य चाललेलं आहे. हे कार्य संताचं कार्य, जगाला सुखी करण्याचं, जगाला शांत करण्याचं, आनंदी करण्याचं आणि त्यांचं कर्म नष्ट करून टाकण्याचं. या देहाला जन्म देणारा बाप मारुती माता शशिकला आहे. परंतु